मित्रांनो, ताईमाई अक्का विचार करा पक्का, तुम्हाला जो उमेदवार पटतोय त्यावरच मारा शिक्का. बरोबर आहे की नाही? नाही म्हणजे ज्याने गेल्या खेपेला दिलेली आश्वासनं पूर्ण केली किंवा यंदा त्यांच्यापेक्षा चांगलं काम करण्याची क्षमता ठेवणाऱ्या उमेदवारालाच तुम्ही मतदान कराल यात शंका नाही, असा तरी माझा विश्वास आहे. पण मंडळी, यंदाच्या दीर्घ कालावधीने पार पडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मूडच जरा वेगळा आहे. हा मूड बनवण्याचं काम करतायत नेते मंडळी. कोणी म्हणतंय तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे, तर कोणी तिजोरीचा मालक आमच्याकडे असं सांगत मतदारांना एन केन प्रकारे आपल्याकडे वळवण्याचं काम करतायत. नुसती आश्वासनांची खैरात, नुसती आश्वासनांची खैरात. बरं, तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही तर बघा मग काही खरं नाही. हा जरा प्रेमातला दमही भरला जातोय. या नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीत तर कोकणात तिजोरीतले पैसे बेडभर सापडले. आता हे पैसे मतदारांना देण्यासाठी होते की कोणत्या व्यवसायाची रक्कम हे पोलीस तपासातून समोर येईलच. पैसे सापडले किंवा मतदारांना पैशांचं वाटप केलं जातंय अशा बऱ्याचशा बातम्या समोर येऊ लागल्यात. आणि राज्याचे एक मंत्री तर बिनधास्तपणे सांगतात. काय सांगतात माहितीये? मतदारांच्या आदल्या दिवशी म्हणजे आदल्या रात्री लक्ष्मी दर्शनाचा योग आहे बरं का, आणि त्यामुळे अंगणातच खाट टाकून झोपा, पैसे घेऊन टाका, पण बटन आमचं दाबा असं म्हणताना प्रत्येक निवडणुकीत मतदारांना पैशांचं प्रलोभन देण्याची ही कोणती संस्कृती पुढे आणली जाते? लोकशाहीच्या उत्सवात जे घडतंय त्यामुळे चर्चा तर होणारच. निवडणुकीत पैशांचा बोलबाला. बाहेर खाती टाकून झोपा तुम्ही ती 1 तारखेला. लक्ष्मी येणार, बघता काय झोपलाय. कोकणात पैशांवरून धुमशान. अशा निवडणुका कशा जिंकता येतील कोणाला? समोर 25-25 हजार एका मताला. लक्ष्मी दर्शनातून सत्तेचा मार्ग. पैशाचं वाटप किंवा पैशाचा पाऊस किंवा अतिवृष्टी ही भयानक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. नगर परिषद निवडणुकीमध्ये लक्ष्मी दर्शनाची चर्चा रंगली आहे. 18ला लई लक्ष्मी केली, दरबार केली. बघता काय झोपलाय. मी आली आहे, तुला प्रसन्न होत. आता तुम्ही म्हणाल हे लक्ष्मी दर्शन काय आणि निवडणुकीत त्याची चर्चा का सुरू झाली? तर त्यासाठी आधी तुम्ही पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचं हे भाषण जरा कान देऊ ऐका. त्यांच्याकडे एकच आहे, पैसा. लोक हुशार आहे. 22 तारखेला मतदान होतं मागच्या वेळेस, 21 तारखेला आमदारकीचं, 20 तारखेला. 18ला लई लक्ष्मी फिरली, दरबार फिरली. बघता काय झोपलाय. मी आली आहे, तुला प्रसन्न होते. बाहेर खाती टाकून झोपा तुम्ही ती 1 तारखेला. लक्ष्मी येणार, बघता काय झोपलाय. पण लोक समजदार आहे. गुलाबराव पाटील कोणत्या लक्ष्मी दर्शनाविषयी बोलले हे तुमच्या लक्षात आलंच असेल. पण आपल्या बोलण्यावरून राजकीय वाद निर्माण झाल्यानंतर गुलाबराव पाटलांनी त्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या नशिबामध्ये 1 तारखेला लक्ष्मी आहे. आपल्या खाटी बाहेर टाकून झोपा. लक्ष्मी दादोदार फिरू आणि म्हणील बघता काय झोपलायस तू. आता तर पार्ट्या सुरू झाल्या. मच्छी पार्टी, भरीत पार्टी, मटण पार्टी. खा त्यांचं मटण पण दावा आमचं बटाणी. पण गुलाबराव पाटील ज्या लक्ष्मी दर्शनाविषयी बोलले ते न समजण्या इतकी जनता तर काही दूधखुळी नाही. एकीकडे गुलाबराव पाटलांनी लक्ष्मी दर्शनाचा सल्ला दिला असतानाच दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे कोकणातील आमदार निलेश राणेंनी भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या घरी नुकताच छापा घातला आणि भाजपवर पैसे वाटपाचा आरोप केला. चव्हाण साहेबांनी हे करू नये, हे थांबावं म्हणून साहेब हे आमचा प्रयोग आहे किंवा आम्ही हा प्रयत्न करतोय. अशा निवडणुका कशा जिंकता येतील कोणाला? समोर 25-25 हजार एका मताला. मतदान किती आहे? 15,000, 14,000. काय करणार आहोत आम्ही?
सत्ताधाऱ्यांकडूनच अशा प्रकारचे आरोप करण्यात आल्यामुळे विरोधकांनाही टीकेची आयती संधी चालून आली आहे. विरोधकांनी याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. या निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघताना दिसतोय. आज सुद्धा सामनाचा अग्रलेख आपण वाचला असाल, त्याच्यात देखील याचा उल्लेख केलेला आहे. पैशाचा वाटप किंवा पैशाचा पाऊस किंवा अतिवृष्टी ही भयानक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि एक प्रकारचा सत्तेचा माज, सत्तेचा दर्प या सर्व राज्यकर्त्यांच्या वक्तव्यातून आणि त्यांच्या वागणुकीतून महाराष्ट्र पाहतो आहे. जसजशी मतदानाची तारीख जवळ येऊ लागली आहे तसतशी पैशांची चर्चा नाक्या नाक्यावर सुरू झाली आहे. कारण सत्ताधारी महायुतीतील नेत्यांकडूनच एकमेकांवर पैसे वाटपाचा आरोप केला जातोय. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला आणखी बळ मिळालंय. मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसलो होतो. त्यांची सुख कसली म्हणा, दुःखच त्यांच्या वेदना, व्यथा समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यांना मी धीर दिला. त्याप्रमाणे एकही मंत्री शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसत नाहीये, नागरिकांशी बोलत नाहीये. फक्त जिथे जात आहेत तिथे पैशाच्या थैल्या उघडल्या जात आहेत आणि मतं मागितली जात आहेत. हे चित्र फार भयानक आहे. निवडणूक म्हटलं की पैसे वाटपाचे आरोप प्रत्यारोप होणारच आणि प्रत्येक निवडणुकीत अशा प्रकारचे आरोप झाल्याचं पाहायला मिळालंय. आता नगर परिषदेची निवडणूकही त्याला अपवाद नाही. पुढचे काही दिवस लक्ष्मी दर्शनाची गल्लोगल्ली चर्चा कानी पडणार आहे. ही तर केवळ त्याची सुरुवात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.